नमस्कार, मी सुवर्णा जोशी. IBN लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कालचा दिवस सगळ्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा होता, कारण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या. 147 जागांवर आपलं लक्ष होतं आणि यामध्ये देवेंद्र सरकार जनमत चाचणीमध्ये पास झालेलं आहे. याच निवडणुकीदरम्यानचे काही विशेष आपण आज पाहणार आहोत. नगर परिषद निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत एक नंबरचा पक्ष कोणता अशी शर्यत लागलेली आहे. भाजप एक नंबर असल्याचा दावा उद्धव ठाकरेंना मान्य नाही, त्यामुळे आता युतीत नवी शर्यत सुरू झाली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानं भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला. त्यामुळेच आता भाजप शिवसेनेत पहिला कोण आणि दुसरा कोण याची शर्यत लागली आहे. शहरी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपला मिळालेल्या यशानं मुख्यमंत्र्यांनाही आकाश ठेंगणं झालंय. त्यांनी भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष असल्याचं जाहीर करून टाकलं. ज्यावेळेस काउंटिंग झालं, महाराष्ट्रातला क्रमांक 1 चा पक्ष भारतीय जनता पार्टी झाला. 55 नगराध्यक्ष आपल्या चिन्हावर आणि 10 आपल्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आले. असे 65 आपले निवडून आले. 55 भाजपचे, 24 शिवसेनेचे, 20 काँग्रेसचे आणि 20 राष्ट्रवादीचे. म्हणजे त्या दोघांना एकत्रित केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, तरी त्याच्यापेक्षा किमान 15 आपले जास्त निवडून आले. हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालं. मुख्यमंत्री एवढंच बोलून थांबले नाहीत, तर आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीतही भाजप पहिल्या क्रमांकावरती राहील असं सांगत शिवसेनेलाही डिवचलं. आणि मला विश्वास आहे, आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर 1 येईल. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष असेल, कारण जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलाय. बरं, आता मुख्यमंत्र्यांनी डिवचल्यावर शांत राहतील ते उद्धव ठाकरे कसले? विदर्भात मिळालेल्या जागांमुळेच भाजप 1 नंबरवर गेल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण तुम्ही सोबत जाणार की नाही? जर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, हे जे काही यश मिळालेलं आहे तसं पाहिलं, नगराध्यक्षांची संख्या जर का पाहिली आहे, आम्ही विदर्भामध्ये कमजोर आहोत. विदर्भामध्ये सुद्धा आता आम्ही ताकदीने उभे राहू. तिकडे सुद्धा मी स्वतः जातीने लक्ष घालेन. शिवसैनिक तिथले मजबूत आहेत, फक्त त्यांना एक आधार द्यायला पाहिजे, तो आधारही दिला जाईल. परंतु पुन्हा एकदा सांगतो की ह्या शिवसैनिकांनी जी कमाल केलेली आहे, ती कमाल पाहिल्यानंतर नगराध्यक्षांची संख्या जर आपण पाहिली तर शिवसेना हा नंबर 2 चा पक्ष आहे. कारण भारतीय जनता पक्षाला यश हे जास्तीत जास्त विदर्भातून मिळालेलं आहे. त्या पलीकडे उर्वरित महाराष्ट्रामधलं जर का पाहिलं तर शिवसेनेचे 25 ते 26 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. विदर्भामध्ये सुद्धा 5 आलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की विदर्भामध्ये आमचं दुर्लक्ष झालं, हे खरं. लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेनेचा यशाचा वारू चौखूर उधळलाय. दोन्ही पक्षांना यश मिळतंय, पण आता युतीतल्या दोघांमध्ये लागलेली स्पर्धा कोणत्या पातळीवरती जाईल हे येणारा काळच ठरवेल. पिंपरीहून गोविंद वाकडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. या निवडणुकांनंतर इथे सेना भाजपमध्ये स्पर्धा बघायला मिळाली, तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काय नेमकी प्रतिक्रिया होती किंवा काय नेमकं घडलं त्यावर पण नजर टाकूया. नगरपालिका इलेक्शनमध्ये काँग्रेस हा खरं तर 2 नंबरचा पक्ष, पण तरीही याच निकालांवरून काँग्रेस नेत्यांमध्ये तू मेमे सुरू झाली आहे. कोकणात कमबॅक करताच राणेंनी पक्षाच्याच नेत्यांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवलाय, तर तिकडे नगर जिल्ह्यात सुद्धा विखे विरुद्ध थोरात हा पक्षांतर्गत पारंपरिक सामना रंगल्याचं बघायला मिळत आहे. पाहुयात प्रदेश काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय. नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नगराध्यक्षपदाची खेळी करून विरोधकांसोबतच सेनेलाही चितपट केलाय. पण या निवडणुकीचे खरे फटाके फुटतायत ते काँग्रेसमध्येच. कारण कोकणात
कमबॅक करताच नारायण राणे पुन्हा आक्रमक झालेत, तेही स्वपक्षीयांविरोधातच. तुम्हीच बघा राणे कसे भडकलेत ते. एक तर यावर मी माझं मत एक कुठल्या चॅनलवर व्यक्त केलं आहे. सत्तारूढ लोकांपेक्षा विरोधकांनी अशा निवडणुकीत अधिक आक्रमक व्हायला पाहिजे, प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. निवडणुका युद्ध पातळीवर जशा लढतात तशा लढवल्या गेल्या पाहिजेत, पण काँग्रेसनी या बाबतीत तशा प्रकारे लढवलेला दिसत नाही. राणेंच्या आरोपांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी लगेच प्रत्युत्तर दिलंय. राणे स्वतः निवडणूक समितीचे सदस्य असताना असे आरोपच कसे करू शकतात, असा प्रतिसवाल अशोक चव्हाणांनी केलाय. हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, म्हणजे हे काही पक्षाचं मत नाही आहे. आणि आमची जी राज्य निवड मंडळ आहेत त्याचेही राणेसाहेब सन्माननीय सदस्य आहेत. त्यामुळे निर्णय घेत असताना जी निर्णयाची प्रक्रिया होती ती पक्षातले सर्वच प्रमुख नेते या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत. राणे चव्हाणांमधले हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच तिकडे नगर जिल्ह्यातही विखे थोरातांचा पारंपरिक सामना रंगल्याचं बघायला मिळालं. विखे काँग्रेसच्याच उमेदवारांविरोधात कूटनीती करत असल्याचा गंभीर आरोप थोरातांनी केला. त्यांच्या बाबतीत काय वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे कुटील नीती आणि पैसा याच्या आधारावर दुर्दैवानं ज्यांच्यावर काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी दिली तेच काय काय खेळ करता येतो वेगळे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. खरं म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी की काँग्रेस वाढवण्याची, त्यांची सत्ता का गेली ते त्यांनी तपासून पाहावं. थोरातांच्या या आरोपांना विखेंनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. तुम्हीच ऐका विखे थोरातांविरोधात नेमकं काय म्हणालेत ते. मला बाळासाहेबांच्या विधानात एक आश्चर्य वाटतं. आता मी राहता शिर्डी, कोपरगाव, देवळाली, पाथर्डीला सर्वच ठिकाणी काँग्रेसचे आपण उमेदवार उभे केले. आता कोणतं काँग्रेस बाळासाहेब अभिप्रेत आहे? खरं म्हणजे त्यांच्या एक पक्षनिष्ठ आहे, त्यांनी एकदा स्वतः तपासण्याची गरज आहे. विखे थोरातांचा हा कलगीतुरा खरं तर नगर जिल्ह्याला अजिबात नवीन नाहीये. पण कोकणात राणेंनी पुन्हा कमबॅक केल्यानं आता प्रदेश काँग्रेसमध्येही पुन्हा नक्कीच गटबाजी वाढणार यात शंका नाही. नगरपालिका निकालानंतर काँग्रेसमध्येच रंगलेले हे वाकयुद्ध म्हणजे अभी तो ये शुरुआत है असं म्हटल्यास वावगं ठरू नये. पाहुयात पुढे काय काय होतंय ते. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई. पक्षांमध्ये आणि पक्षांतर्गत काय या निवडणुकांमुळे घडलं ते आपण पाहिलं. प्रामुख्याने बीड, त्याच्यानंतर राहता आणि सावंतवाडी या नगर परिषदांच्या ठिकाणी काय घडलं आणि आत्ताची काय परिस्थिती आहे यावर प्रामुख्याने नजर टाकणार आहोत. एका छोट्या ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत. परळीची नगर परिषदेची निवडणूक आपल्या लक्षात राहिली, कारण बहीण भाऊ यांच्यामध्ये द्वंद्व होतं. पण बीडमध्ये काका पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. परळीमध्ये बहीण पंकजा मुंडेवर मात करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंनी आपली सत्ता राखली, तर बीडमधल्या काका पुतण्यांची अवस्था कही गम कही खुशी अशी राहिली. कारण काका भारतभूषण क्षीरसागर यांनी नगराध्यक्षपद खेचलं, पण पुतण्या संदीप क्षीरसागरनं 21 नगरसेवक निवडून आणले. बीडमध्ये सेनापती पद काकाकडे तर सैनिक पुतण्याकडे अशी परिस्थिती आहे. परळीमध्ये निवडणुका जरी नेत्यांच्या असल्या तरी मीडियाचाही कस लागतो. या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवावं लागतं. आपल्याला माहिती आहे की परळीमध्ये धनंजय मुंडेंनी आपली बहीण पंकजावर मात करून त्या ठिकाणी विजय घेतलेला एक हाती, तर बीडमध्ये काका पुतण्या भारतभूषण आणि संदीप यांच्यामध्ये लढत होती. तर एक हाती संदीप यांनी जवळपास 20 ते 21 नगरसेवक त्या खेचून आणलेले आहेत. तर काकांना नगराध्यक्षपद गेलं, म्हणजे सेनापती पद एकाकडे आहे आणि सैनिक एकाकडे आहे. तर सैनिकांचे सेनापती माझ्यासोबत आहेत. संदीप काय म्हणाल, तुमची इच्छा जी होती ती पूर्ण झाली? आपण जसं म्हणलं की सेनापती आमचे पडलेले आहेत, पण सेनापतीपेक्षा सैनिक महत्त्वाचे असतात. कोणत्या युद्धामध्ये सैनिकच लढाई लढतात. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे ज्या 20 नगरसेवक आम्हाला या शहरांनी निवडून दिले, प्रामाणिकपणे आम्ही 5 वर्ष काम करणार. पण काय नेमकं लढत कशी होती तुमची, कशावर तुम्ही जिंकलात असं वाटतं? कारण मोठे सैनिक तुमच्याकडे. काकूनाना विकास आघाडी काही आमचा ठराविक लोकांचा विचार नव्हता. शहरातल्या लोकांनी पूर्णपणे विचार करून तिसरा पर्याय म्हणून आम्हाला पुढं केलं होतं.
ही खरं तर निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली निवडणूक होती. 20 नगरसेवक आम्हाला दिले. काही आमचे नगरसेवक फार 2-2, 3-3 मतांनी त्यांचा पराभव झाला. नगराध्यक्षपदाला पण माझे वडील होते, ते सुद्धा 1700-1800 मतांनी पडले. आघाडी आम्ही काही दिवसापूर्वीच आणली. चिन्ह आम्हाला 6 दिवसाआधी भेटलं. इतक्या कमी वेळामध्ये एवढे मोठे समोर प्रतिस्पर्धी असताना सुद्धा लोकांनी आम्हाला चांगली साथ दिली. सध्या बीड आणि परळीची एक खासियत आहे की निवडणुकीनंतर सुडाचं राजकारण होतं, मारामारी होतात आणि बदला घेतला जातो. बीडमध्ये असं काय होणार आहे की आता पॉझिटिव्ह शांततेचं राजकारण असणार विकासात? मी आज सकाळपासून 8 वाजल्यापासून बाहेर लोकांशी चर्चा करण्यासाठी फिरत आहोत. जिथं आम्ही कमी पडतो किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते, नाली, स्वच्छता या संदर्भात जिथं जिथं पण अडचणी आहेत, आमची टीम सकाळी 8 वाजल्यापासून आज कामाला लागलेली आहे. पण तुमच्यासोबत तरुण खूप मोठ्या प्रमाणात होते बीडचे, त्यांच्या काय अपेक्षा आहे? तरुणांच्या म्हणजे अपेक्षावरून त्यांना समजा चांगली डिजिटल लायब्ररी त्यांची इथं पाहिजे किंवा ज्या पण त्यांच्या अडचणी भविष्यामध्ये येतील मग त्यांच्याशी चर्चा करून आम्ही तो सोडवायचा प्रयत्न करू. पण आता काय निर्णय तुम्ही घेतले तर काका तुम्हाला आडवे येऊ शकतात का, किंवा काकाने निर्णय घेतले तर तुम्ही आडवे जाणार का? यामध्ये बीडच्या जनतेच्या विकासाचा काय मुद्दे उपस्थित होऊ शकतील? विकासासंदर्भात अशी अडवणूक आमच्याकडून कधीच होणार नाही. पण अडचण किंवा चांगलं काम करण्यासाठी नगरपालिका गेल्या 25-30 वर्षापासून जो कारभार बीड नगरपालिकेचा आहे आणि ज्या पद्धतीने चालतो आणि लोकांनी आम्हाला तो पर्याय म्हणून पुढे घेतला आहे, तर त्या अडचणीसाठी आम्हाला तिथं जे पण करावं लागेल त्या पद्धतीने आम्ही तिथं वागू, लोकांच्या कल्याणासाठी. सिंधुदुर्गाकडे वळूया. सिंधुदुर्गामध्ये राणे केसरकर वादातल्या सावंतवाडीची सत्ता आपल्याकडेच राहील असा दावा दीपक केसरकरांनी केला असला तरी सावंतवाडीच्या सत्तेची चावी आहे ती अपक्ष महिला नगरसेवक अन्नपूर्णा कोरगावकर यांच्याकडे. तालुकाध्यक्ष राहूनही भाजपनं तिकीट नाकारलं, त्यामुळे नाराज असलेल्या कोरगावकरांना काँग्रेस आणि शिवसेना दोन्हीकडून संपर्क होऊ लागलेला आहे. त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या, निवडून आल्या आणि आता सत्तेची चावी ही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. नगर परिषद निवडणुकाच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेला वेग येईल, पण अनेक ठिकाणी सत्ता स्थापनेच्या ज्या चाव्या आहेत त्या अपक्ष असतील किंवा एखाद्या मित्रपक्षाची एखाद दुसरी जागा असेल त्यांच्या हातात आहेत. सावंतवाडी नगर परिषदेचे जे निकाल लागलेत त्यातून अनेक समीकरणं आता उदयाला येत आहेत. सावंतवाडी नगर परिषदेमध्ये 18 म्हणजे 17 आणि 1 अशा 18 जागा, पण काँग्रेसला 8 जागा आहेत, शिवसेनेकडे नगराध्यक्ष मिळून 8 जागा आहेत आणि एक भाजप आलेला आहे आणि एक अपक्ष आलेला आहे. आणि त्यामुळे सावंतवाडी नगर परिषदेच्या सत्तेची चावी ज्या अपक्षांच्या हातात आहेत त्या अपक्ष विजयी उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, ज्या बीजेपीने ज्यांना तिकीट नाकारलं होतं आणि त्या अपक्ष राहिल्या निवडून आल्या. अन्नपूर्णा कोरगावकर, सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं. तुम्ही अपक्ष म्हणून उभ्या राहून इथे निवडून आलात सावंतवाडी नगर परिषदेमध्ये. सर्वप्रथम मी सावंतवाडीचे तमाम जनतेचं मी आभारी आहे, धन्यवाद देते त्यांना. मला अपक्ष म्हणून त्यांनी भरपूर मतांनी निवडून आणली आणि भरपूर मला प्रेम केलेले आहे आणि मला अपक्ष म्हणून त्यांनी निवडून दिल्याबद्दल मी पुढचं सत्तेची चावी असू दे काही असू दे मी त्यांची निर्णय किंवा त्यांच्याकडे डिस्कस केल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाही आहे. हे माझे फायनल डिसिजन आहे. हो, पण तुम्ही डिस्कस कराल बरोबर, पण आता तुम्हाला जनतेने निवडून दिलंय तर जनतेची कामं करायची असतील नगर परिषदेच्या माध्यमातून तर कधी पण सत्तेत राहून ती अधिक सोयीची होतात असा आजवरचा सगळ्यांचा अनुभव आहे. तुम्ही या संदर्भात म्हणजे तुमच्याशी कोणी संपर्क साधलाय का? नाही, सत्तेत असलं तरच कामं होतात असं काही नाही आहे. वेअर देर इज विल देर इज वे म्हटलेले आहे. कुठे आपल्याला फाईल प्रोजेक्ट स्ट्रॉंग असतं तेव्हा नियमात आम्ही चालतो ट्रान्सपरन्सी पणे, तेव्हा आपलं काम होतात. आणि मेन म्हणजे मला अपक्ष म्हणून निवडून दिले असल्याबद्दल मी जनतेचाच विचार करणार आहे, नंतर काय सत्ता आणि याचे विचार करणार आहे. बीजेपीची खरं तर तुम्ही तिकीट मागितलं होतं बीजेपीकडे, कारण बीजेपीच्या तुम्ही तालुकाध्यक्ष पण राहिलेले आहात सावंतवाडीच्या. तुम्हाला तिकीट का नाकारण्यात आलं? का म्हणजे का तुमची इच्छा असून सुद्धा, कारण आज तुम्ही बीजेपीच्या तिकिटावर लढला असता. नाही, नाकारण्यात आलं त्याचं कारण मला जाणून घेण्याची मला अधिक इच्छा नाही आहे. आता मी म्हणेन की त्यांना सद्बुद्धी देवानी दिली आणि त्याच्यातनं चांगलंच घडलं असं मी म्हणते. आता बीजेपीला म्हणजे आता बीजेपीचे लोक सत्तेमध्ये येण्यासाठी तुमच्याशी संपर्क जरूर साधणार.
जरूर साधून आहे, पण त्यांना तेव्हा माहिती पाहिजे होतं ना, सत्तेत येणार किंवा हे सीटचं पारख त्यांना पाहिजे होती, ते नाही झालं. आणि आज त्यांनी मला रिक्वेस्ट केली तरीही जनतेची आणि माझ्या घरातल्यांबरोबर चर्चा करूनच मी डिसिजन घेणार आहे. तुम्ही ज्यावेळी आता डिसिजन घ्याल म्हणजे त्यावेळी आता सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे की 8 आणि 8 आहे. हां, एक बीजेपी आहे. कदाचित बीजेपी शिवसेनेबरोबर जाऊ शकेल सत्तेस्थापनेत, पण पुन्हा एकदा मग ही सगळी 10चा आकडा गाठण्यासाठी तुमची मदत लागणार आहे. बरोबर आहे, पण अपक्ष म्हणूनही मी त्यांना सपोर्ट देऊ शकते असं मला वाटतं. धन्यवाद अन्नपूर्णा कुरगावकर आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर वेंगुर्लेमध्ये अशी परिस्थिती आहे की वेंगुर्लेची सत्ता जर बीजेपीला घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेच्या एका कॅन्डिडेटची मदत लागणार आहे, आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेला सत्ता द्यायची असेल तर बीजेपीच्या एका कॅन्डिडेटची मदत शिवसेनेला लागणार आहे. आणि त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला दूर ठेवायचं असेल तर वेंगुर्ल्याची सत्ता भाजपाकडे देऊन शिवसेना सावंतवाडीतली सत्ता आपल्याकडे घेऊ शकते, अशी समीकरणं होऊ शकतात. पण त्यासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सावंतवाडी. निवडणुकीमध्ये निकालामध्ये कशी एखाद्या ची भूमिका महत्वाची राहिली आणि आता निवडणुकीनंतर निकालानंतर कधी एखाद्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे, या सगळ्याचा हा आढावा आहे. शिर्डीच्या राहताविषयी आपण बोलूया. राहता शहरातील नगर परिषद भाजप सेनेनं ताब्यात घेतली. राहुरी आणि देवळालीमध्ये तर सत्ता मिळालीच नाही, उलट विखे पाटलांची सत्ता असलेली राहता नगर परिषदेची सत्ता सुद्धा भाजपनं खेचली. ही किमया करणारे भाजपचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा आणि नवनियुक्त नगराध्यक्ष ममता भाभी पिपाडा यांच्याशी संवाद साधला आमचे शिर्डीचे प्रतिनिधी हरीश डी मोटे यांनी. राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या राहता येथील सत्ता भाजपाने मिळवली आहे. या विजयाचे शिल्पकार राजेंद्र पिपाडा आपल्या सोबत आहेत. राजेंद्रजी, अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी प्रस्थापित नेते विखे पाटलांची सत्ता या नगरपालिकेवरती होती आणि आता ती तुम्ही मिळवली आहे, काय किमया तुम्ही केली नेमकी आणि ही सत्ता कशी मिळवली आहे? जनतेचा कसा पाठिंबा तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे? सर्वात प्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व त्यांचे सर्व सहकारी मंत्री यांचे आभार मानतो की त्यांनी थेट जनतेतनं निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी निर्णय सर्व नगरपालिकांचा घेतला. त्यामुळे जनतेतनं निवडणूक घेतल्यानंतर सर्वसामान्य लोकांना त्याच्यातनं संधी मिळते. हा अनुभव आमच्या 2001चा आहे. त्यावेळेसही ममता पिपाडा माझ्या पत्नी थेट जनतेतनं निवडून आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही नगराध्यक्ष होऊ शकलो. नगरसेवकांच्या घोडे बाजारात आम्हाला कधी संधी मिळू शकत नाही, कारण हे जे प्रस्थापित लोक आहेत राधाकृष्ण विखेंसारखी, ते सत्ता, संपत्ती, दहशत याच्या जोरावर नगरसेवकाची खरेदी विक्री करतात त्या ठिकाणी, आणि सामान्य लोक नगराध्यक्ष होऊ शकत नाही. म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीने आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला. आणि त्यामुळे हा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेने आम्हाला आग्रह केला की परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा, ममता भाभींना त्या ठिकाणी उभं करा. आणि म्हणून माझ्या पत्नी उभ्या राहिल्यानंतर मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत अशा पद्धतीची निवडणूक पाहिली नाही. कारण राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते, त्यांचा मुलगा, त्यांचा सर्व परिवार 15 दिवस राहता शहरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाण मांडून होते. वास्तविक विरोधी पक्ष नेत्यांनी जिल्ह्याबाहेर, राज्यात दौरे करायला पाहिजे. एकाच ठिकाणी सगळ्या पद्धतीचे यंत्रणा, दहशत, दबाव सगळं केलं, परंतु मतदारांनी ही सर्व निर्भयपणे मतदान करून हे सर्व झुगारून लावलं. त्याचं मूळ कारण आहे की आम्ही जो केलेला विकास आहे पूर्वी, त्याच्यामुळे लोकांचा आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास बसलेला आहे. आता नव्याने ज्या नगराध्यक्षपदी निवड झाली आहे, पिपाडजींच्या पत्नी ममता भाभी आपल्या सोबत आहेत. 2001 मध्ये जे कामाचं नियोजन होतं, पाणी पुरवठा योजना असो, अंडरग्राऊंड गटारे असो, रस्ते असो, काँक्रिटीकरण असो, बरेच कामं केलेले आहेत आणि थोडेफार एक 10-5% कामं राहिलेले होते माझ्या कारकिर्दीत. ते पाणी पुरवठ्याची योजना ह्यांनी 10 वर्षात पूर्ण न करता गावास वेठीस धरलं आणि थातूर मातूर काहीतरी नियोजन करून ते पूर्ण केलेलं नाही. माझं मानस आहे की मी ज्या सत्तेवर आलेले आहे ते 1 वर्षाच्या आत पाणी पुरवठा, फिल्टर पाणी योजना शहराला पुरवण्याचा मानस आहे आणि जे अधुरे कामं आहेत ते पूर्ण करेल. आतापर्यंत जे सत्ताधारी होते यांनी गावाचा कोणताही विकास केला नाही, केवळ खोटी आश्वासनं दिली. आता जनतेने यांच्यावरती विश्वास दाखवलाय. हे विश्वासाला किती पात्र ठरतात हे येणारा काळच ठरवणार आहे. हरीश दिमोटे, IBN लोकमत, अहमदनगर. या निवडणुकीनंतरच्या निकालानंतरच्या काही विशेष नोंदी होत्या, विशेष बाबी होत्या ज्या राज्यभरामध्ये दिसून आल्या प्रामुख्याने, आणि म्हणून IBN लोकमत स्पेशल मध्ये आपण या सगळ्या पाहिल्या आणि बघितल्या. या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.
आहे